आणि अजान चालू होती, मी 5 मिनिटं भाषण बंद केलं आणि काही लोकांना त्याचा एवढा वादळ केलं का बच्चू कडू मुसलमान का आहे. म्हणजे अजान मध्ये आपण नम्रता घेतली. आता इथं प्रार्थना सुरू असेल तर 2 मिनिट आपण जर थांबलो तर तो आदरच आहे, तो काही वाईट नाही आहे. पण तेवढा एवढा बोबाटा केला आणि अक्षरपुरात त्याचं एवढं वादळ उठून टाकलं का बच्चू कडूले काही लोकांनी शेख जब्बार शेख बब्बर म्हणायला लागले. अशा प्रकारचं सामान्य माणसामध्ये धर्म आणि जातीचं तेळ निर्माण करण्याचं काम करत, जेव्हा काम हातात नसतं, काम करणारे माणसं नसतात, तेव्हा जाती धर्मामध्ये भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. तुमच्या आमच्या डोक्यात जात निर्माण केल्या जाते. एक तोंडगावचा पेशंट होता, 10 लाखाची आम्ही मदत केली, त्याचं ऑपरेशन करून आणलं आणि कालच्या रॅलीत तो नाचायला लागला होता. सहज एका कार्यकर्त्याने मेसेज केला, म्हणे बच्चू भाऊ मी आत्महत्या करतो. म्हटलं कोण आत्महत्या करतो? म्हणे भाऊ मी त्याच्यासाठी 4 दिवस मुंबईत होतो, तुम्ही 10 लाखाची मदत केली म्हणून तो वाचला आणि तो आता तुमच्या विरुद्ध स्टेटस टाकतो, बरं झालं पडला. मित्र, मी म्हटलं त्याला त्याचा दोष नाही आहे, त्याच्या डोक्यात मोठ्या लोकांना टाकलेली आम्ही पाहतो विचार जो टाकला ना भुसा, त्या गरीबाला काय समजतं. त्याच्या डोक्यात जात टाकली, धर्म टाकला आणि त्याला आपल्यापासून दूर नेण्याचं काम केलं. जे कधीच आमच्या गावात आले नाही, आमच्यासोबत बोलले नाही, आमच्यासोबत भेटले नाही, ते लोक मत जास्त घेऊन जातात. आणि जो बच्चू कडू आमचा कार्यकर्ता रोज तुमच्या संपर्कात येतं, एका मॅसेजवर तो धावून जातं, तो मात्र जाती धर्माच्या नावाने वेगळा होतो. म्हणजे काम करताना लोक जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, पण निवडणूक आली तर मग तू कोणत्या जातीचा वैर आहे असं जेव्हा पाहिलं जातं तेव्हा संविधानाची ताकद शून्य होते. लक्षात घ्या का ही निवडणूक रंग आणि आम्ही पाहतो जातीवर करावी असं बाबासाहेबांना कधीच वाटलं नव्हतं. बाबासाहेबांना निवडणुकीच्या बाबतीत काय लिहिलं आहे, लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी. तिथे तर बाबासाहेबांना पक्षही मान्य केला नव्हता. पूर्ण देशातून आपापल्या ताकदीवर लोकांना एकत्र यावं, तिथं सरकार बनावं. पक्ष ही घटनेत आम्ही पाहतोय नमूद नव्हती. नंतर त्या तरतुदी झाल्या, काही बदल केला आणि मग पक्ष आला आणि पक्षानं आता त्या ताकदीचा उपयोग गुंडागर्दीत नेला.